बालवडकर अडचणीमध्ये सापडलेले आहेत। कुख्यात गुंड घायवळ सोबतच्या एका पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अमोल बालवडकर घायवळचे मित्रसंबंध यामधून दिसून येतात। व्हिडिओतून गुंडाच्या कुटुंबियांना तिकीट दिल्याने राष्ट्रवादीवरती आता टीका होतीये। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम आपल्या सोबत आहे। रोहन, बालवडकरांचा व्हिडिओ निलेश घायवळ सोबत आता व्हायरल होतोय। एकीकडे भाजप सुद्धा टीका करते की गुंडांचे आका आता अजित पवारच आहेत, गुंडांच्या कुटुंबामध्ये तिकीट दिले जात आहेत आणि आता बालवडकरांचा एक व्हिडिओ सध्या निलेश घायवळ सोबत समोर येतोय। याचे पडसाद राजकीय वर्तुळामध्ये कसे उमटू शकतात आणि याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो का? निश्चितच सिद्धेश बसू शकतो, कारण का हा अमोल बालवडकर यांचा व्हिडिओ जो आहे तो कालपासून सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय। विरोधकांकडून देखील टीकेची झोड जी आहे ती दिलेली पाहायला मिळते। हा व्हिडिओ जो आहे तो घायवळ बंधूंचा असल्याचं सांगितलं जातंय। घायवळ बंधूंसोबत अमोल बालवडकर आहेत, काही भाजपचे पुण्यातील स्थानिक नेते पाहायला मिळतात आणि त्यांची पार्टी सुरू आहे, त्यांचा डान्स सुरू आहे आणि हातामध्ये सिगरेट देखील पाहायला मिळते। सिगरेटचे झुरके घेत हे सगळेजण एकत्रित पार्टी करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या सगळ्यांचा संबंध घायवळांशी आहे, कारण का घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे, त्याचा भाऊ सचिन घायवळ आहे। त्या सगळ्यांमध्ये राजकीय लागेबंधे सातत्याने समोर येताना पाहायला मिळत होते आणि आता अमोल बालवडकर यांचा हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती पाहायला मिळतोय, धुमाकूळ घालतोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये विरोधकांकडून देखील व्हायरल केला जातोय। सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जवळपास 4 ते 5 जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत त्यांना उमेदवारी दिल्यामुळे आधीच खळबळ माजली होती। मग ते आंदेकर होते, मारणे होते, त्यांना उमेदवारी का दिली, त्या गुंडांचं तुम्ही समर्थन करता का, अशी टीका होत असताना जे अमोल बालवडकर गेल्या काही दिवसांपासून ते गेले काही वर्ष ते भाजपमध्ये होते, परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यांना तिकीट देखील जे आहे ते देखील मिळालेलं आहे, ते उभे राहिलेले आहेत महापालिकेच्या निवडणुकीसाठी आणि त्यांचा संबंध जो आहे, मैत्री संबंध जे आहेत ते घायवळ सोबत जोडलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमका हा व्हिडिओ कधीचा आहे, केव्हाचा आहे, त्यामुळे आता या सगळ्या व्हिडिओचे पडसाद राष्ट्रवादी समोर आता कसे येतात? कारण एकीकडे अजित पवार काम करतायत आणि ते अतिशय झोकून देऊन काम करतात, मात्र या सगळ्या गोष्टींमुळे डाग लागण्याची या कामाला शक्यता वर्तवली जाऊ शकते। निवडणुकीमध्ये आता याचे परिणाम कसे होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या